गुड मॉर्निंग. नवीन दिवस, नवीन सुरुवात. आज आहे गुढीपाडवा. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे वर्ष सुख, समृद्धी, ऐश्वर्याचं आणि आरोग्यदायी जाऊ हीच इच्छा. आय नो की सगळ्यांच्या घरी खूप छान अशी मेजवानी असेल, सगळ्यांच्या घरी खूप छान असे पदार्थ बनले असतील. आज मी काय काय करते हे तुम्ही नक्की पहा. स्टे ट्यून. पुरी बनवण्यासाठी मी 2 चमचे बेसन, 2 चमचे रवा घेतलेला आहे. घट्ट असे पीठ मळून घेतले. त्यामुळे पुऱ्या घट्ट फुगतात. बटाट्यासाठी कांदा, मिरची, जिरे, मोहरी, कढीपत्ता याची फोडणी देऊन मस्तच मिक्स करून त्यामध्ये बटाटा टाकून परतून घेतलेला आहे. बटाटा होतोय तोपर्यंत साईडला गव्हाची खीर करण्यास घेतली. मंद गॅसवर तूप टाकून त्यामध्ये लापशी भाजून त्यात दूध टाकून गूळ, ड्रायफ्रुट्स टाकून मस्त 4 शिट्ट्या काढल्या. आम्ही जिथे राहतो तिथे मोस्टली श्रीखंड भेटत नाही, म्हणून होममेड श्रीखंड बनवण्यासाठी घेतले. त्यासाठी मी रात्रभर दही एका रुमालामध्ये बांधून ठेवले होते. त्यातले सगळे पाणी निथळून गेले. तो राहिला तो चक्का. त्यात पिठी साखर टाकून मस्त असे मिक्स करून थोडी केशर टाकून मिक्स करून फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवले. वाटण्यासाठी मगजनी भिजवलेले काजू, कांदा, टमॅटोची पेस्ट त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेतली.
इथे आमच्या दोघांचे जेवण होत नाही तोपर्यंत पिल्लूने सगळ्या फुलांच्या पाकळ्या घरभर केल्या होत्या. ते आधी आवरून घेतले, मस्त जेवण करून असा संपवला दिवस. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.